साथ संगतची प्रेमाने बोलूया, धन निरंकारची. साथ संगतची मन जिते जगत जीत. आपण अगोदर जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ज्ञानेश्वर माऊली सांगतात की अस्थिर मनामध्ये परमात्मा स्पष्ट होत नाही. जर आपल्याला परमात्मा स्पष्ट व्हायचा असेल, परमात्मा आहे तेच आहे, परंतु जे धुके आपल्या आत्म्याभोवती मनाभोवती दाटलेलं आहे, जे विकारांचं आहे, काम क्रोध लोभ मोह मत्सर, हे जे जळमट आहेत, हे जे धुकं साठलेलं आहे, ते धुकं जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत परमात्मा स्पष्ट होत नाही. आणि आपण नेहमीच म्हणतो की सच्चे दिल पर साहब राजी. ज्यावेळेस आपलं मन शुद्ध पवित्र आणि सात्विक असतं त्यावेळेस परमात्म्याची आपल्याला अनुभूती होते. मग त्यासाठी आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. मग आपल्या मनावरती जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर याच्यावरती आजचा हा आपण व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला आत्ता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, आपलं जे मन आहे त्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालतात, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. आणि आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार चालतात त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार जडतात. आणि आपल्याला जे आजार जडतात त्याच्यातील 90% आजार हे आपल्या मनामुळे होतात. पण एक गोष्ट खरी आहे की मनाला जिंकणं अवघड नक्कीच नाही, फक्त योग्य पद्धत आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. बघा, सर्वप्रथम आपण जो पहिला पार्ट याच्यामध्ये असेल तो म्हणजे मन म्हणजे काय, मन कशाला म्हणायचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मन म्हणजे विचारांची सतत चालणारी ऊर्जा, एक विचार करण्याची प्रक्रिया, त्याला म्हटलेलं आहे मन. आपली जी आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये मन बुद्धी आणि संस्कार या 3 शक्ती आहेत. त्याच्यामध्ये असलेली पहिली जी शक्ती आहे ती म्हणजे मन, विचार करण्याची शक्ती, तिला नाव दिलेलं आहे मन. आणि आपण जो विचार करतो त्या प्रत्येक विचारामध्ये एनर्जी आहे, ऊर्जा आहे. आणि ते थांबत नाही, पण त्याला मात्र दिशा देत आहे, कारण मन आहे त्याचं कामच आहे विचार करणं. मग ते असं बरेच जण म्हणतात की आपले विचार शून्य होतात, तर शून्य होत नाही, कमी होतात. आणि आपले विचार जितके जास्तीत जास्त कमी होतील तितकं आपल्या मनाला शांती मिळते. बघा, आता मनाचे आपल्या 3 स्वभाव आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला जो स्वभाव आहे तो म्हणजे चलनशील आहे, ते सतत धावत असतं. दुसरा त्याचा स्वभाव आहे तो म्हणजे प्रभावित होणे, बाहेरचं जे आहे ना ते पटकन पकडतं आपलं मन. आणि तिसरा जो स्वभाव आहे सावध नसलेलं, कोणत्याही दिशेनं पळतं, त्याला काही कळतच नाही, कुठेही धावतं ते. असे मनाचे 3 स्वभाव आहेत. पहिला आहे चलनशील, सतत धावतं. दुसरा आहे प्रभावित, बाहेरचं पटकन कॅच करतं, पकडतं. तिसरा जो आहे सावध नसलेलं, कोणत्याही दिशेनं पळतं, त्याला चांगलं कळत नाही आणि त्याला वाईटही कळत नाही, ते पळत राहतं. म्हणून संत म्हणून काय गेले, संतांनी काय सांगितलं की मनाचा स्वभाव बदलायचा नाही, त्याला योग्य वाटेवर चालवायचं आहे. ते त्याचे जे 3 स्वभाव आहेत ना ते पाळणारच, सतत धावणारच, बाहेरचं पटकन पकडणारच, कोणत्याही दिशेनं ते पळणारच. परंतु संत काय म्हटले की मनाचा स्वभाव बदलायचा नाही आपल्याला, तर त्याला योग्य वाटेवर चालवायचं. कारण कसं होतं, मनाला आपण एवढं मात्र नक्की ट्रेनिंग करू शकतो की हे वाईट आहे आणि हे चांगलं आहे, ह्या दिशेनं तुला धावायचं आहे, या दिशेनं तुला धावायचं नाही. आता बघा, हा झाला पार्ट 1, स्वभाव, मनाचा स्वभाव आपण समजून घेतला. दुसरा पार्ट काय आहे, तर मनाला जिंकण्याचा पहिला नियम काय आहे, तर निरीक्षण. सर्वप्रथम आपलंच मनाचं आपण 2 मिनिट निरीक्षण करायचं आहे. थोडं शांत बसा. जेव्हा मन भटकतं तेव्हा आपण त्यावर रागवतो, पण रागावल्यानं ते आणखी बिघडतं. कारण हे छोटं मन जे असतं ना ते छोट्या मुलासारखं असतं. छोट्या मुलाला बघा, आपण एखादी गोष्ट रागवून सांगितलेलं आहे असं करू नको, तेच करतं. आणि कदाचित कधी कधी काय होतं, आपण रागवल्यामुळं ते मूल जास्त बिघडण्याची शक्यता असते, कारण त्याला असं वाटतं मला सारखेच ओरडतात. तसंच आपल्या मनाचं आहे, त्याला जर आपण ओरडलो रागवलो, मनाला सारखं आपण जर
दाब देत राहिलो तर ते काय करतं, आणखीनच बिघडतं. मग याच्यावर उपाय काय करायचा, तर फक्त विचारांना पाहत राहायचं. आपल्या मनामध्ये काय विचार येत आहेत, 2 मिनिट आपण स्वतःचं निरीक्षण करा. फक्त विचारांना पाहत राहा. जसं एखाद्याच्या घराच्या खिडकीतून बाहेर लोक जाताना आपण बघतो. समजा एखादं घर आहे, त्या घरातून आपण खिडकीतून बाहेर पाहतो की कसे जेव्हा आपल्याला लोक येताना जाताना दिसतात, अगदी त्याचप्रमाणे आपण विचारांनासुद्धा आपल्या पाहायचं आहे. ते कशा पद्धतीने येतात, म्हणजे विचार डोक्यामध्ये आले की जाऊन द्यायचे, त्याच्यावरती चिंतन करायचं नाही. समजा माझ्या मनामध्ये पैशाचा विचार आला गेला, त्याच्यावरती चिंतन, त्याच्यामध्ये जाऊ नका, त्या विचारामध्ये जाऊ नका. समजा माझ्या मनामध्ये विचार आला कोणाबद्दल तरी, द्वेषाची भावना आला गेला, एकदम आपण म्हणतो ना की साक्षीदृष्टा व्हायचं, म्हणजे बघायचं फक्त आपण, हां हे असं विचार येतोय जातोय. अशा पद्धतीने आपण काय करायचं, त्या विचारांना पाहायचं. हे 2 मिनिट करायचं. आणि नंतर मनात म्हणा की हा विचार फक्त विचार आहे, मी त्याचा मालक नाही. कारण हे नको असलेले विचार येत आहेत. आणि मनामध्ये काय म्हणायचं त्यावेळी, की हा विचार फक्त विचार आहे, मी त्याचा मालक नाही. यामुळे विचाराची ताकद कमी होते आणि मन शांत होतं. कारण बघा, मनामध्ये कधी कधी सैरभैर करणारे विचार येतात जातात. आणि आपण एखाद्या विचारात टिकून राहिलो. समजा मी स्कूलमध्ये शिकवायला जाते, टीचिंग करते तिथे, आणि समजा तिथल्या जे प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या जर मला ओरडल्या असतील आणि मी घरी आले आणि माझ्या एकदम सहज बसल्या मनामध्ये विचार आला की मला त्या ओरडल्या. मग मी त्याच्यावर चिंतन करायला, का ओरडल्या, हां मी असं केलं होतं, पण त्यांनी मलाच का ओरडलं, माझं तर काय चुकलं नव्हतं, त्या अशा कशा वागतात, त्या असंच का करतात. काय होतं, विचारात विचार, हे विचारांची गती वाढतच जाते. म्हणून आपण यावेळी काय करायचं आहे, आपण जे विचार येत आहेत ना त्याचं म्हणायचं, या विचारांची मी मालिक नाही आहे, ते दुसऱ्या कोणाचा तरी विचार आहे, ते माझे विचार नाहीच आहे. कारण होतं काय की कधी आपलं जे हे मन आहे ना, आत्ता आपलं जे जागृत मन आहे आणि एक अजागृत मन आहे की जे आपल्याला त्याची जी म्हणजे सुप्त शक्ती आहे ती प्रचंड आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं जे अवचेतन मन आहे ना, त्याच्यामध्ये आपले पूर्वजन्माचा जर आपण पूर्वजन्मामध्ये पण काही जे कर्म केले ना, तर त्याच्यानुसार सुद्धा विचार भरलेले आहेत, ते विचारसुद्धा येतात. सहज आपण एखाद्या रस्त्यावरून जरी चाललो ना, तर असं वाटतं आपण कधीतरी या रस्त्यावरून चाललो, कारण कुठेतरी आपण पूर्वजन्माशी त्या रस्त्याचा सुद्धा संबंध असतो. मग आपल्या मनामध्ये विचार येतात, पण आपण त्या विचारामध्ये खोल जायचं नाही. कधी पूर्वजन्मामध्ये जर आपल्या मनामध्ये द्वेषाची भावना असेल, भले आत्ता नव्हती पण अचानक येते. कारण का, कुठेतरी पूर्वजन्मातला तो विचार आपल्या आत्म्यामध्ये सेव आहे म्हणून तो येतोय बाहेर. पण आपल्याला काय करायचं आहे आता, हे जे विचार येत आहेत जात आहेत, फक्त साक्षीदृष्टा होऊन त्या विचारांकडे पाहायचं, त्याच्यामध्ये आत जायचं नाही, शिरायचं नाही, आणि म्हणायचं की हा विचार फक्त विचार आहे, मी त्याचा मालक नाही. त्यामुळं काय होतं, विचारांची ते विचार जे येत आहेत ना त्याची ताकद कमी होते, लूज होतात ते, आणि मग हळूहळू मन शांत होतं. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा पार्ट बघा, आपला काय करायचं आहे, आपल्याला मनाला छोट्या गोष्टींनी जिंकणं. छोट्या गोष्टींनी आपण मनाला जिंकायचं. मोठ्या गोष्टींवर नियंत्रण आधी शक्य नसतं. कारण आपल्याला बघा बऱ्याच वेळा असं होतं, एखादी गोष्ट आपल्याला सोडायची असते पण ती सुटत नाही. आपल्याला माहिती असतं की त्या गोष्टीमध्ये आपलं कल्याण आहे, ही गोष्ट जर मी सोडली तर त्याच्यामध्ये कल्याण आहे. समजा मी पहाटे उठले तर त्याच्यामध्ये माझं कल्याण आहे. समजा मी चहा सोडला तर त्याच्यामध्ये माझं कल्याण आहे. समजा मी नॉनव्हेज सोडलं तर त्याच्यामध्ये माझं कल्याण आहे. मी जर नामस्मरण केलं तर त्याच्यामध्येही माझं कल्याण आहे. मी जर सत्संग केली तर त्याच्यामध्येही माझं कल्याण आहे. परंतु मन मात्र काहीतरी वेगळंच बोलत असतं. असं होतं ना बऱ्याच वेळा. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण छोट्या गोष्टींवरती आपण प्रयोग करायचा. मोठ्या गोष्टींवर नियंत्रण आधी शक्य नसतं. छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टी होतात. मनाचं ट्रेनिंग छोट्या निर्णयांनी सुरू करायचं. उदाहरणार्थ बघा, आज काय करायचं, 5 मिनिट ध्यान करायचं. आज 5 वेळा रागावरती नियंत्रण करा. आज 10 मिनटं थोडंसं चाला. आज 5 मिनटं फोन बाजूला ठेवून बघा.
कधी कधी एखाद्या वेळी अशी वेळ येईल की समजा माझं मोबाईलवरती कंट्रोल नाही आहे, तर समजा मोबाईल हातामध्ये आहे, समजा ठेवला आहे कुठेतरी, आणि मी आज म्हणते की आज हळूहळू 5 मिनटं मी आज आहे ना कंट्रोल करणार आहे, मोबाईल घेणारच नाही, 10 मिनटं कंट्रोल करणार आहे, अर्धा तास कंट्रोल करणार आहे, 1 तास कंट्रोल करणार, 1 तास मी मोबाईलला हात लावणार नाही. हे एक मी उदाहरण दिलं. मग हळूहळू 1 तासाचे 2 तास, 2 तासाचे 3 तास, असे तुमची वेळ हळूहळू वाढत जाईल. कारण मनाला ना हळूहळू आपण एक छोट्या छोट्या गोष्टी करत जातो ना, त्यावेळेस आपल्या मनाची इम्युनिटी पॉवर वाढते, शक्ती वाढते, आणि शक्ती वाढत गेली का नाही की हळूहळू मन मोठ्या गोष्टीसुद्धा करायला लागतं. आपण त्याला हळूहळू अशा पद्धतीने ट्रेन करायचं. छोटे विजय, मन तुमचे ऐकायला हळूहळू लागतं. मनसुद्धा कसं येते लहान बाळासारखे, त्याला हळूहळू त्याच्या कलेनं घ्यायचं. मग नंतरनं हळूहळू हे मनाला हळूहळू शिस्त लागायला लागते त्याच्यावरती. कारण बघा पूर्वीचे लोक आहे ना उपवास करायचे. उपवासामध्ये काय असतं, तर दिवसभर आपण मनावरती कंट्रोल करतो, दिवसभर आपण मनावरती कंट्रोल करतो की हां आज हे खायचं नाही, आज ते खायचं नाही, त्या दिवशी आपण ते कंट्रोल करतो, आणि मग आपण तो दिवसभराचा उपवास आपला सार्थकी झाला असं आपल्याला वाटायला लागतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामुळे सुद्धा इम्युनिटी पॉवर वाढते. हां हे खायचं नाही ना तर नाही खायचं, आज तरी ह्या विषयावरती मी कंट्रोल ठेवणार. याला म्हणतात इम्युनिटी पॉवर. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपली वाढत असते. तसंच ते मनाचं आहे. मनावरती ताबा मिळवण्यासाठी खरं तर हे उपवास वगैरे झाले. त्याच्यानंतर आता पार्ट 4, 4थ्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर श्वासाचं सामर्थ्य बघा. कारण आपले जे श्वास आहेत ना, श्वासांचा आणि विचारांचा संबंध आहे. म्हणून प्राणायामामध्ये बघा काय करतात, श्वासांवरती बरेच प्राणायाम आहेत. श्वास आपण कुठल्या पद्धतीने घेतोय त्याच्यावरून आपले मनातले विचार, जर कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये इतकं विचारांचं काहूर असतं, त्यावेळेस आपल्याला इन्स्टंटली कळत नाही काय करावं ते. कारण अशा वेळी हे जे आपण आता वरती प्रयोग पाहिले ते वरचे प्रयोगसुद्धा त्यावेळी काही कामाला येत नाहीत. पण अशा वेळी काय करायचं, तर प्राणायामासारखे उपाय असतात ना, मग ते सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. श्वासाचे प्राणायाम आहेत, पण मन आणि श्वास यांचा थेट संबंध आहे हे लक्षात घ्या. कारण मन बेचैन असलं का ना की श्वास आपला फास्ट होतो, मन शांत असलं ना की आपला श्वास स्थिर होतो. मनावर ताबा हवा. श्वासावरती कधी कधी आपण जर ताबा घेतला, समजा आपले श्वास खूप फास्ट चालायला लागले, मग आपलं जे ब्रीदिंग आहे ना ते स्लो करा, आपोआपच विचारसुद्धा आपले स्लो होतील. श्वासांचा आणि विचारांचा संबंध आहे. ह्या दोन्हीपैकी एकाला जरी कंट्रोल केलं, कधी कधी श्वासांवर कंट्रोल केलं की विचार आपोआप कंट्रोलमध्ये येतात. त्यासाठी आपण श्वासावरती नियंत्रणाचे आपण वेगवेगळे जे प्राणायाम आहेत ते वेगवेगळे करू शकतो. त्याच्यामधलं बघा बॉक्स ब्रीदिंग. त्याच्यामध्ये काय आहे, तर 4 सेकंद आपण श्वास घ्यायचा, 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा, आणि 4 सेकंदांनी पुन्हा सोडा. 4 सेकंद सोडवण्यात घाला, 4 सेकंद घेण्यात घाला, आणि 4 सेकंद थांबा. 2 मिनटामध्ये मन लगेच स्थिर होतं आपलं. कधी कधी बघा ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण होईल ना, त्यावेळेस फक्त काय करायचं, ब्रीदिंग जे आहे ना आपलं ते दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास जे फास्ट चाललाय ना तो स्लो करायचा, आपोआपच विचारसुद्धा आपले स्लो होतील. त्याच्यानंतरनं पार्ट 5 बघा, 5वा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ध्यान आणि जपाची ताकदसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. जप, नामस्मरणाची ताकदसुद्धा ह्या ठिकाणी उपयोगी पडते. ध्यान म्हणजे काय, तर मन पळू नये म्हणून त्याला थांबवणे नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की ध्यान कशाला म्हणायचं, की मन आपलं पळू नये म्हणून त्या मनाला एका ठिकाणी ठेवायचं, तर याला ध्यान म्हणत नाही. तर मनाला एका जागी बसवणे, मनाला आपल्याला एका ठिकाणी बसवता आलं पाहिजे. समजा आपण नामस्मरण करायला घेतले ना, तर त्या नामस्मरणामध्ये मन आपलं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. त्याच्या मनात तिसरे विचार नाही आले पाहिजे. तिसरे जर विचार आले तर काय होणार, मन सैरवेर धावणारच. त्यासाठी जप ध्वनी मनाला स्थिर करतो. समजा आपण जप करायला लागलो, ओम शांती, ओम शांती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा ओम राधे राधे, ओम कृष्णाय नमः, जे काही श्लोक असतील, तूही निरंकार मैत्री शरण हा मैनू बक्षलो, जप आहेत, नामस्मरण आहे, किंवा ओम नुसता जरी ओम ध्वनी केली तरी, ओंकार असतो तो ओंकार जरी आपण केला तरी त्यावेळी काय होतं, ते एकसारखं तो सतत करत राहिल्यामुळे, एकावरती लक्ष केंद्रित केल्यामुळे हळूहळू आपलं मन
स्थिर होतं. 10 मिनिटामध्ये मनाची लगेच दिशा बदलते. त्यासाठी ध्यान, जप किंवा नामस्मरण हे करणं गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की मन शुद्ध झाले की देव आपल्याला आपल्या अंतरामध्ये प्रकटतो. म्हणून साधू संतांनी सुद्धा परमात्म्याला प्रत्यक्ष करण्यासाठी ध्यानाचा उपयोग केला. नामस्मरणातून त्यांची ध्यानापर्यंत त्यांनी ते केलं. एकांतामध्ये जाऊन बसायचे, एकांतामध्ये जाऊन त्यांनी नामस्मरण केलं, ध्यान केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या समोर परमात्मा प्रकट झाला. आता पार्ट जो 6वा आहे बघा, त्याच्यामध्ये बघा शब्दांची शक्ती आहे की मनाचा प्रोग्राम बदलण्याची शब्दांची शक्ती आहे. कारण आपल्या मनाचं प्रोग्रामिंग बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं असतं. मन शब्दांप्रमाणे घडतं. बघा आपलं जे मन आहे त्या मनाला आपण दिशा देऊ शकतो. त्यासाठी मनाचं प्रोग्राम करायचं. बघा कंपनी असते, कंपनीमध्ये सॉफ्टवेअर असतो आणि हार्डवेअर असतो. आपला हार्डवेअर असतो ना, तो हार्डवेअर तिथं चेंज करता येत नाही कंपनीमध्ये. परंतु जर सॉफ्टवेअर चेंज झालं की हार्डवेअर आपोआपच चेंज होतो. तसंच आपलं हे जे जागृत मन आहे तो आहे सॉफ्टवेअर आणि अवचेतन मन आहे हार्डवेअर. कधी कधी काय होतं, आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टींचं प्रोग्रामिंग झालेलं असतं. म्हणजे समजा पती पत्नी आहेत, तर पती पत्नींबद्दल जर प्रोग्रामिंग असेल तर आपलं मन समजा आपलं एखादी स्त्री असेल, त्या स्त्रीचं मन सेट झालेलं असतं नवऱ्याबद्दल की माझा नवरा हा स्वार्थी आहे, माझा नवरा हा स्वार्थी आहे. तिनं काय केलं, ते मनाला प्रोग्रामिंग दिलं आणि मनाने ते ठाम केलं आणि ते तसंच विचार करते. आणि आपल्याला मनाच्या शक्तीप्रमाणे हे माहीत आहे की आपण सकारात्मक विचार करायला हवं, आपल्याला त्याच्या विरुद्ध विचार करायचा नाही. माझा पती मला सहयोगी आहे, तो मला खूप मदत करतो, तो स्वार्थी नाही, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. हे उलटं आपल्याला आपल्या मनाला समजावायचं आहे. पण त्यावेळी काय होतं, ते मन मानत नाही सुरुवातीला. कारण का, त्याचा जो आतला जो हार्डवेअर आहे तो पक्का झालेला असतो. मग आपल्याला पण आपल्या अंतर्मनाचा हार्डवेअर आपल्याला पक्का करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करायचे. आपले जे रोजचे जे आपण वाक्य बोलतो, रोजचे जे विचार करतो ना, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे. भलेही निगेटिव्ह विचार येऊ द्या. 21 दिवस आपण हे म्हणत सुरुवातीला बघा की मन शब्दांप्रमाणे जर घडतं ना, तर रोज आहे ना 21 दिवस हे म्हणा, रोज 21 दिवस म्हणा. रोज सकाळी उठल्या उठल्या 21 दिवस हे करून पहा आणि नंतर चमत्कार बघा. मी शांत आहे 7 वेळा संकल्प करा. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. माझे मन माझं ऐकतं, माझं मन माझं ऐकतं, माझं मन माझं ऐकतं, माझं मन माझं ऐकतं. हे सुद्धा 7 वेळा संकल्प करा. आणि तिसरा जो संकल्प आहे तो असा करा की मी माझ्या मनाचा मालक आहे, मी माझ्या मनाचा मालक आहे, मी माझ्या मनाचा मालक आहे. हे संकल्प आपण 21 दिवस केलं तर हे सांगताना बघा मन आपलं विरोध नक्की करणार. कारण मनामध्ये जे पहिलं प्रोग्रामिंग झालेलं आहे ना, ते हार्डवेअरमध्ये पक्का आहे. त्यामुळे ते सतत आपल्याला विरोध करणार नाही. तो कुठला शांत आहे, तो असा आहे, तो तसा आहे, नाही तरीही द्यायचं. हे सांगताना मन विरोध करेल, पण तरीसुद्धा सातत्य ठेवायचं आहे. आपल्याला सॉफ्टवेअर चेंज करायचं आहे. अवचेतन मन तुमचा आदेश मानायला सुरुवात हळूहळू करतं. चमत्कार पहा तुम्ही. मी सुद्धा माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये हे खूप सारे प्रयोग केलेत आणि त्याचा खूप फायदा झाला. तर हे 21 दिवस म्हणायचं. त्याच्यानंतरनं बघा पार्ट 7, पार्ट आपला 7वा आहे. त्याच्यामध्ये बघा नकारात्मकतेला कसं हरवायचं. जे आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा नकारात्मकता येते ना, आणि कधी कधी आपण त्याच्या इतकं आहारी जातो, त्याच्यामध्ये गुरफटत त्या विचारामध्ये जातो आणि ट्रेस येतो आपल्याला आणि आपलं मन चिडचिड करायला लागतं. त्यावेळेस काय करायचं, मनात नकारात्मक विचार येतातच, पण त्यांना महत्त्व द्यायचं नाही. जसं आपण वर पाहिलं, विचार येतात जातात, हे माझे विचार नाहीत असंच म्हणायचं. सोपं उदाहरण, रस्त्यावरून एखादा अनोळखी ओरडला, तुम्ही त्याचं ऐकता का? नाही. अनोळखी एखादा व्यक्ती ओरडला तर त्याचं ऐकतो का आपण? नाही. विचारही तसेच, ते अनाहूत येतात पण तुम्ही त्यांचं ऐकूच नका, त्याच्यामध्ये जाऊच नका. उपाय, विचारांची ऑटोमॅटिक प्रक्रिया हळूहळू तुटते. मग ती जी प्रक्रिया आहे ना विचारांची, आपण सतत ती चालू असते ना, ती तुटते. आणि एक वेळ आपलं प्रोग्रामिंग आपण काय करतोय, त्याला काय देतोय तेच ते कॅच करतं. त्यासाठी ते करायचं. त्याच्यानंतर बघा 8वा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण काय करायसाठी, मनासाठी 5 दैनंदिन उपाय आपण रोज करायचे आहेत. बघा त्याच्यामध्ये आपण काय उपाय करू शकतो.
रोज सकाळी उठल्या उठल्या 5 मिनटे श्वसन ध्यान करा. मोठा श्वास घ्यायचा. आपण वरती जे पाहिलं 3 सेकंद श्वास आत घ्यायचा, श्वास थांबवायचा आणि पुन्हा 3 सेकंद श्वास सोडायचा. रोज 10 मिनटं चालून पहा. मोबाईलचा वापर कमी करा. रात्री 3 कृतज्ञ गोष्टी लिहा. म्हणजे कुणाबद्दल तुम्हाला आभार वाटले, म्हणजे आभारपणाची मनामध्ये भावना आहे की ह्याच्यामुळे मला आज हे मिळालं, थँक्यू. मला त्याच्यामुळे आज हे मिळालं, थँक्यू. ह्यांनी मला हे दिलं, थँक्यू. निगेटिव्ह गोष्टींचा विचार करण्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये आज मला काय काय चांगलं मिळालं त्याचा विचार करा. बघा किती मनामध्ये आनंदाच्या लहरी फुटतील. चांगलं संगीत ऐका, जप ऐका, नामस्मरण ऐका. रोज मनासाठी या 5 दैनंदिन उपाय करायचा आहे. आता बघा 9वा पाठ आहे, त्याच्यामध्ये बघा आध्यात्मिक दृष्टी द्या मनाला प्रकाश द्या, त्याला ज्ञान द्या. मनाला जर आपण योग्य ज्ञान दिलं ना तर मन ऐकतं. मनाला जर जिंकायचं असेल ना तर मनाला उंच जी शक्ती आहे त्या शक्तीचं जोडणं सर्वात प्रभावी मार्ग आहे. आता समजा आपलं जे मन आहे, उच्च शक्ती कोणती आहे तर हा प्रभू परमात्मा, निरंकार प्रभू परमात्मा हा जो आहे ईश्वर आहे, त्या ईश्वराशी मनाला जोडायचं. तो शक्तिशाली स्रोत आहे ना. परमात्म्याचं स्मरण, ज्ञान, भजन मनाला स्वच्छ, हलकं आणि तेजस्वी बनवतं. कारण आपलं कनेक्शन मनाचं जेव्हा त्याच्याशी होतं त्यावेळेस त्याची शक्ती आपल्यामध्ये आपोआपच यायला सुरुवात होते. सत्संगामुळे काय होतं, मन बदलतं. स्वाध्याय म्हणजे आपण सतत ते केलं की आपलं विचार बदलतात आणि ध्यानामुळे अनुभूती बदलते. मनावर विजय म्हणजे मनाला दाबणे नाही. कधी कधी काय होतं, एखादी गोष्ट आपण मनाला समजा त्याला खायला काहीतरी आवडतं, समजा आपण चहा पिण्याची खूप आदत आहे, सवय आहे, तर मनाला त्या ठिकाणी दाबायचं नाही आहे की तू हे करू नको. मनाला आपण त्या ठिकाणी समजावायचं. लहान बाळाला कसं आपण समजावतो तसं आपण मनाला समजावायचं. कधी कधी 3 टाईम चहा पित असेल तर 2 टाईमवर या, पुन्हा 1 टाईमवरती या. हळूहळू मनाला समजूत घाला किंवा त्या चहाऐवजी दुसऱ्या कशामध्ये तरी मनाला गुंतवा. हळूहळू ते व्यसन कमी होत जातं. मनाला त्या ठिकाणी दिशा द्यायची, त्याला मित्र बनवायचं आणि त्याला आपल्या उद्दिष्टाच्या मार्गावरती चालायला सांगायचं. हे बघ मनाला समजावायचं आपण, हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे, हे तू सोडलंच पाहिजे. तुला थोडं होईल त्रास पण हळूहळू तुला माहीत आहे त्याच्यामुळे तुला किती फायदे होतात. मग आपल्या मनामध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार होतात आणि आपल्याला खुश वाटतं की असा फायदा आहे का, मग ऐकलंच पाहिजे. आजपासून फक्त 3 गोष्टी सुरू करायच्या. निरीक्षण, छोट्या विजयांचं प्रशिक्षण आणि 5 मिनटं ध्यान करायचं. आणि त्याची जादू बघा अशी होईल की आपलं मन आहे ना ते आपलं ऐकायला नक्की सुरुवात करेल आणि ते ऐकतं. अशा प्रकारे आपण आज जे पाहिलं की आपलं जे मन आहे त्या मनाला जिंकायचं, मनाला सतत आनंदी राहायला शिकायचं आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्या मनावरती विजय तर मिळवता आला पाहिजे. आणि संतांनी त्यांच्या मनावरती विजय मिळवला होता म्हणून तर ते संत झाले. आणि आपण सुद्धा भक्ती मार्गामध्ये आहे. आपल्याला पण जीवनामध्ये बरंच काही पुढं सफलता मिळवायची आहे, तर त्याच्यासाठी आपण मनाला जिंकणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहिलं की आपल्या मनाला जिंकायचं कसं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते फक्त तुम्ही एक छानशी कमेंटच्या माध्यमातून, छान कमेंट देऊन कमेंटच्या माध्यमातून तुमचा अभिप्राय मला सांगू शकता. कारण तुमचा अभिप्राय मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो. साथ संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारचे.